मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे, आचारसंहिताही लागलेली आहे आणि अशातच एक प्रश्न तयार होतो की महायुतीला जिंकवण्यासाठी निवडणूक आयोगाने खेळ सुरू केला आहे का? आणि मग असा प्रश्न नक्की का तयार झाला यासाठीचे फक्त 3 उदाहरणं या व्हिडिओत मी मांडणार आहे। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील काही वर्षांमध्ये अनेक निवडणुकांमध्ये, मग ती लोकसभा असो, मग ती विधानसभा असो किंवा एखादी महापौर पदाची निवडणूक असो, प्रत्येक ठिकाणी भाजप कसं जिंकेल यासाठी निवडणूक आयोग, त्यांचे अधिकारी आणि त्यांचे जे कोण बसवलेले असतात, तर हे सर्वजण प्रयत्न करत असताना दिसतात। आणि मग आता महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागलेली आहे आणि मग प्रश्न तयार झालेला आहे की महायुतीला जिंकवण्यासाठी निवडणूक आयोगाने खेळ सुरू केला आहे का? मग यामध्ये महत्त्वाचे 3 मुद्दे मी फक्त मांडणार आहे। यामधील पहिला मुद्दा घ्या की शरद पवारांनी निवडणूक आयोगामध्ये एक अर्ज दाखल केला होता की पिपाणी या चिन्हावरती बंदी आणा, कारण तुतारी आणि पिपाणी यामध्ये साधर्म्य आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मग पिपाणी या चिन्हाला खूप मोठं मतदान झालं होतं। म्हणजे तिकडे दिंडोशीमध्ये तर लाखापेक्षा जास्त मतदान झालं होतं। इकडे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे फक्त त्या पिपाणीच्या मतदानामुळे पडलेले आहेत। आणि मग जे शरद पवारांना जाणारं मतदान आहे, एकतर त्यांना नवीन चिन्ह मिळालेलं आहे, त्यांना जाणारं मतदान आहे ते पिपाणीकडे जातं आणि मग त्यामुळे त्यांनी ते अर्ज दाखल केला होता। परंतु निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिलेला आहे की आम्ही पिपाणी हे चिन्ह गोठवणार नाही। मग याचा लाभ कोणाला? तर भाजपला। शरद पवारांचे उमेदवार पडतील, भाजपचे निवडून येतील किंवा महायुतीचे उमेदवार निवडून येतील। आणि मग यामुळेच प्रश्न तयार होतो की महायुती जिंकवण्यासाठी निवडणूक आयोगाने खेळ सुरू केला आहे का? यामधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की जे निवडणुकीचे टप्पे टाकलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये 288 सीट आहेत, फक्त एका टप्प्यात मतदान आहे। झारखंडमध्ये फक्त 81 सीट आहेत, फक्त 81, आणि 2 टप्प्यात मतदान आहे। मग निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला असावा? कारण निवडणूक आयोग हा सरकार पक्ष, विरोधी पक्ष यांच्यातील प्रमुख नेत्यांसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करत असतो आणि बातम्यांमधून असं समजतं की महायुतीचे जे नेते होते त्यांनी सांगितलं होतं एका टप्प्यात निवडणूक घ्या, आणि महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांचं म्हणणं होतं की 2 टप्पे 3 टप्पे म्हणजे 1 पेक्षा जास्त टप्पे असावेत। आणि मग निवडणूक आयोगाने निर्णय घेतला की महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार, कारण लोकसभेला महाराष्ट्रामध्ये 5 टप्पे होते आणि त्या 5 टप्प्यांचाच फटका हा भाजप आणि महायुतीला बसल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात। आणि मग जर लोकसभेला नुकसान झालं आहे तर मग विधानसभेला ते भरून काढण्यासाठी, महायुतीला जिंकवण्यासाठी मग निवडणूक आयोगानं खेळ सुरू केला आहे का, हे असा प्रश्न या टप्प्यांवरून देखील उपस्थित होत आहे। यामधील तिसरं शेवटचं उदाहरण म्हणजे असं की तुम्ही पहा की मागचे 3-4 दिवस, म्हणजे काल सायंकाळी आचारसंहिता लागली, त्यापूर्वीचे 3-4 दिवस ज्या पद्धतीने सरकारने मंत्रिमंडळ निर्णयांचा धडाका लावला होता, ज्या पद्धतीने अनेक प्रकरणं म्हणजे खैरात वाटणं किंवा मोदींच्या भाषेत रेवडिया वाटणं जे काही सुरू केलं होतं, त्यावरून हे लक्षात येतं की सरकार पक्षातील नेत्यांना आधीच माहिती होतं काय की आचारसंहिता कधी लागणार आहे। त्यामध्येच मग काल दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 7 आमदारांनी शपथ घेतली। त्याच्या आदल्या दिवशी मग जे काही सरकारकडून राज्यपालांना शिफारस करायची असती तर ती शिफारस देखील झाली, म्हणजे अगदी काही तासामध्येच। म्हणजे महाविकास आघाडीने त्यांचं सरकार 19ला आलं होतं आणि त्यावेळी 12 नावं पाठवले होते राज्यपाल नियुक्तसाठी, आणि त्यावेळी ते कोश्यारी नावाचे एक ग्रस्त राज्यपाल होते। आणि मग त्यांनी काय केलं तर मग सगळं तपासणार म्हणले, ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड तपासणार, हे त्या क्षेत्रात आहेत का नाही तपासणार, असं होणार तसं होणार। आणि मग त्यांनी 2-2.5 वर्ष काही निकालच दिला नाही आणि मग तो आला, तो गेला, मग सरकार पडलं। मग सध्या न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे आणि तरी देखील मग महायुतीने आदल्या दिवशी
नावांची शिफारस केली. राज्यपालांनी अगदी विद्युत वेगाने मग त्यावर निर्णय घेतला, ते परत पाठवलं सरकारकडं आणि सरकारने आचारसंहितेच्या काही मिनिटं आधी म्हणजे शपथविधी करून मोकळे झाले. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि मग त्यानंतर आचारसंहिता लागली. मग ते अनेक निर्णय असतील किंवा मग हे आमदारांचं प्रकरण असेल, मग यावरून असं लक्षात येतं की भाजप असेल, शिंदे गट असेल, अजित पवार असतील किंवा मोदी शहा असतील, मग यांच्या इशाऱ्यावरच आचारसंहिता ही लावली आहे का, किंवा मग या सरकारमधील नेत्यांना आधीच माहिती होतं का की आचारसंहिता लागणार आहे. आणि मग हे झाले महत्वाचे महाराष्ट्रामध्ये आत्ताचे 3 मुद्दे. परंतु हरियाणाला ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावर ठपका आलेला आहे, पहिल्या 2 तासात काँग्रेस पुढे होती, अचानक मग आकडे यायचे बंद झाले किंवा स्लो झाले, सावकाश झाले आणि मग अचानकपणे भाजपची पुढे गेली, ती थेट सत्तेतच जाऊन बसली. मग काही तिथल्या मशीन या 99% चार्ज होत्या, त्या नक्की कशा होत्या काही कळलंच नाही. मग ज्या पद्धतीने मग हरियाणा जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केले का असा प्रश्न तिकडे उपस्थित होतो आणि तसा प्रश्न किंवा संशय घ्यायला जागा आहे. मग तेच प्रयत्न महाराष्ट्र जिंकवण्यासाठी महायुतीला निवडणूक आयोगाने खेळ सुरू केला आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मग आता महाविकास आघाडीला फक्त महायुती सोबत लढायचं नाही, तर मग महाराष्ट्रामधील फडणवीसांच्या अखत्यारीतील पोलीस दल असेल किंवा मग शिंदेच्या अखत्यारीतील प्रशासन असेल किंवा मग निवडणूक आयोग असेल, या सर्वांच्या विरुद्ध लढायचा वेळ ही महाविकास आघाडीवर येऊन टेपलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. मित्रांनो, मी जे 3 मुद्दे मांडले ते उदाहरणादाखल होते, परंतु अनेक मुद्दे असे आहेत की ज्यावरून संशय व्यक्त होतो किंवा प्रश्न तयार होतो की मग महायुतीला जिंकवण्यासाठी निवडणूक आयोगाने खेळ सुरू केला आहे का. माझ्या या प्रश्नाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. भरपूर कमेंट करा. मोजके दिवस शिल्लक आहेत. फडणवीसांना पाडायचे, भाजपला गाडायचं आहे. आजच्या पुरते एवढं. थांबतो. धन्यवाद.